मुळाला पाणी घातलं म्हणजे सगळं जमतंय. बघा तुम्हाला एक दृष्टांताने एक गोष्ट मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतो. म्हातारा आणि म्हातारी इथं राहायची. मुलगा त्यांचा एकुलता एक पुण्याला राहायचा. अधूनमधून त्याचा फोन यायचा. तो आई बाबाला म्हणायचा की तुम्ही माझ्याकडे येऊन जावा, 2-4 8 दिवस राहावा, आम्ही तुमची सेवा करू. पण म्हातारं फक्त हावच म्हणायचं, जाणं काय होईना. मग एक दिवस म्हातारी सहज बोलली की म्हणला तो आपणाला बोलवतो तर जाऊन यायला पाहिजे आपण. काय फक्त आपण हाव हाव म्हणतो, जात नाही. त्याच्या मनी येऊन येता, कदाचित बोलून येत नाही बाबा. मग वावरामध्ये कमीत कमी 100-200 झाडं मोसंबीची लावलेली होती. मागडं रोपटं आणलेलं, 3.5-4 फुटाची झाडं झालेली, मेहनत केलेली, व्याजानं पैसे काढून अगदी म्हणजे एवढी सुंदर बाग बनवली आपण. म्हणलं एखादा गडी माणूस लावायचा, पण जाऊया लेकराकडं. मग त्यानं गडी लावलाय. मनाप्रमाणे तनखा दिला त्या गड्याला, म्हणजे पैसे दिले, काम सांगितलं. दिवसातनं 3 वेळा या मोसंबीच्या बागेला पाणी देत जा. मग त्यानं केली सुरुवात. शेजारी पाजारी बघत असायचे. हा दिवसातून 3दा जायचा, ते काय न तिथं करायचा. तर पाण्याचे ड्रम नसतात का ते मोठमोठाले, बैलगाडी ठेवायचे, पोहरा भरायचा, सारखं त्यानं लिंबाच्या पानाचं हे करायचं आणि त्या प्रत्येक झाडाला असं शिंपडत राहायचं. असं शिंपडायचं, पानांना, फुलांना, फांद्यांना असं शिंपडत राहायचं. असं चाललं त्याचं दैनंदिन अगदी. आणि एखादा महिना 1.5 महिना घालवला त्याच्यामध्ये. आज काही उद्या परवा काही बाग लागली वाळायला. म्हातारा आणि म्हातारी रात्रीच्या रेल्वेनं आली ताता गावी. म्हातारा सांगतो म्हातारीला की आपण रात्रभर प्रवास केला रेल्वेने, तर आता जरा पाणी तापव स्नानासाठी, तोपर्यंत मी वावराला येडा मारून येतो. तर आलाय रानाकडं म्हातारा. तर लांबूनच बघितलं तर अगदी म्हणजे फळं राहिली नाहीत, पानं राहिली नाहीत, फुलं राहिली नाहीत. निवडच म्हणजे त्याची दांडगी म्हणजे लाकडंच उभी राहिलीत फक्त. व्याजानं पैसे काढलेत आपण. आता पैसे ज्याच्याकडनं आपण घेतले त्याचे कसे द्यायचे पैसे, आता कसं होईल आता आपलं. का नाही, कर्जानं पैसे घेतलेले तर फेड कशी व्हायची. म्हाताऱ्याचं जरा संतुलन बिघडले बरं का. म्हातारं घरी आलं. घरी आल्यानंतर बायको म्हणते, का हो काही दुखतं का. ते म्हणते तसं काय नाही. डोळ्यातलं पाणी यायला लागलं. काय झालं नेमकं सांगा, सांगा तर खरे. मग त्यानं सांगितलं. म्हणला मनाप्रमाणे पैसे दिले, बाग सगळी वाळली. म्हणला बाग, त्यानं पाणीच दिलं नाही बागेला. बोलवून घेतलं त्याला, बोलवलं आणि विचारलं. म्हणलं का रे बाबा, तुझ्या मनाप्रमाणे पैसे दिले आणि तू बागेला पाणी घातलंच नाही. ते म्हणलं तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारा घातलं का नाही. मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं. म्हणलं येताना दिसायचा, जाताना दिसायचा बाबा. म्हणलं का रे बाबा, तुझी रीत काय, पाणी कुठल्या पद्धतीनं तुम्ही असं घातलं. तर म्हणलं त्यानं सांगितलं की असा पोरा भरून द्यायचा, पानं बुडवायची आणि असं शिंपडायचं. आता दृष्टांत संपला. आता तुम्ही माळी घातल्या काय, नाही घातल्या काय, खूप गंध लावला, नाही लावला, पंढरपुराला गेलात, नाही गेलात, मासे खाल्ले, नाही खाल्ले, भागवताला गेलात, नाही गेलात, कीर्तन ऐकलं, कीर्तन सांगितलं, कारण काय ना होम हवन व्रत वैकल्य उपास टापास दिंड्या वाऱ्या काय नाही करीत माणसं सगळं करतात. का नको, पण नाम घेतात का नाही. नाम घेत नाही. आता ज्यांना नाम आहे ते नाम घेत नाही आणि ज्यांना नाम नाही त्यांचा प्रश्नच येत नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की कीर्तनकार महाराजांना नाम माहीत नाही मुळात. म्हणजे नाम कशाला म्हणतात. आता मुळाला पाणी घालावं का नाही, का फांद्यांना शिंपडावं. मुळाला पाणी घालणं म्हणजे काय,
नामस्मरण करणं. मुडाला पाणी घालणं म्हणजे काय? नामस्मरण करणं. आणि अशा फांद्यांना फुलांना पाणी शिंपडणं म्हणजे काय? सत्कर्म करणं. का नाही? दिंड्या वाऱ्या उपास टापास काय नाही, सूर्याचा नमस्कार करणे, तुळशीला पाणी घालणे, देवघरातल्या देवाची पूजा करणे, गुरांना कडवे घालणे, येणाऱ्या जाणाऱ्याचे म्हणजे पाणी ताणलेलं पाणी द्यायचं, उपवाशीला तुकडा द्यायचा, हे सत्कर्म घडतंय सगळं. का नको? पण सत्कर्म केल्यानं काय होतंय? पुण्य होतंय. आणि पुण्य झालं म्हणजे काय होतंय? स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गप्राप्ती म्हणजे काय? म्हणजे म्हणजे क्षणिक सुखाची प्राप्ती होते. आणि पुण्याचा क्षय झाला म्हणजे काय होतं? परत मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी ते सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. सांगा आता ही गोष्ट बरी आहे का? म्हणजे निंदा नाही ना स्तुती नाही, जरा व्यवस्थित ऐका. म्हणजे सत्कर्माच्या बाबतीत बुवा निंदा करतात बाबा, असा अर्थ लावायचा नाही. ती अंगणवाडी बालवाडी पहिली दुसरी तिसरी चौथीतला तो अभ्यास आहे. आणि तो अभ्यास केल्याशिवाय तर पुढे ग्रॅज्युएशन होत नाही, हेही आपणाला मान्य. पण डोकं चालायला पाहिजे या ठिकाणी. तर बघा, एक दृष्टांत ज्ञानोबानं या ठिकाणी दिला. पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्ग लोकात राहू शकता. पुण्य संपलं म्हणजे परत मृत्यू लोकात यावं लागतं. या ठिकाणी ज्ञानोबाचा एक दृष्टांत असा आहे. कसा आहे तो? जैशी वेश्या भोगी कवडा वेचे, तरीही दार चिपू नयेत येचे. तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. 800 वर्षापूर्वी आपले ज्ञानोबा सांगत असतात की एखादी वेश्या नावाची एक बाई असते. जोपर्यंत तुमचा खिसा तागडा असतो, खिसा म्हणजे तुमच्याकडं पैसे असतात का नाही, तुमचं वैभव चांगलं असतं, तोपर्यंत रात्री बेरात्री निवड तुमची चाहूल जरी लागली, उंबऱ्याच्या बाहेर येते, याहो याहो म्हणते, बसा बसा म्हणते, खावा खावा म्हणते, प्या प्या म्हणते का नाही. कारण तुमचे खिसे प्याक आहेत तोपर्यंत. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्र नावाची वेश्या, असं ज्ञानोबा म्हणतात. जोपर्यंत तुम्ही सत्कर्म केलेला आहे त्याचं जे पुण्य आहे तोपर्यंत इंद्र नावाची वेश्या तुम्हाला या या म्हणन, बसा बसा म्हणन, खावा खावा म्हणन, प्यावा प्यावा म्हणन का नको. परंतु ज्या वेळेला तुमचा पैसा संपून जातो, तुमच्याकडं काय राहत नाही, त्या दिवसाला जर तुम्ही त्या बाईच्या दरवाजाला निवड धक्का जरी दिला तरी ती घरातनं जशी एखाद्या लाचप्रमाणे येते. काय? तुम्ही निवड धक्का, मी आलोय म्हणून अशी सूचना दिली तरी देखील ती लाच. पूर्वी कशी यायची? कुत्र्याला जर तुम्ही असा तुकडा दाखवला, कुत्रा कशी शेपटी हलवते, मयूर का नाही हलवी ती पुष्य अशी कुकांत, ज्ञानोबा म्हणतात. जसं ते कुत्रा तुकडा दाखवल्यानंतर त्याचा हावभाव कसा होतो, कुत्र्याचा होतो का नाही, तो हावभाव बदल होतो का नाही. तुम्ही असं केलं म्हणजे तशी ती वेश्या करायची का नाही, तुमची श्रीमंती बघून. आणि ज्या दिवसाला तुमचा खिसा खाली झालाय बाबा, तुमच्याकडं काय नाही, मग ती लास होऊन येते, दरवाजा उघडा करते आणि तुम्हाला धक्का मारते. आणि धक्का मारीत मारीत उंबऱ्याच्या बाहेर उतरून देते. मग तुम्ही म्हणताय आता मला कोणी बघते का. तेव्हा नाही तुम्हाला आठवण यायची ना लोकांची, आता हिची पायरी मी चढते बाबा, मला कोण बघन का. बघायचे काय लोकांकडता वा नाही ना. आता तिनं धक्का दिलाय, कसं इकडे तिकडे बघताय, माझ्याकडून बघताय का, माझं हिनं अपमान केलाय, संपूर्ण अंगाला घाम फुटलाय, आता गडफास घेऊन मरावं असं वाटतंय आता याला. वाटतं का नाही. जैशी वेश्या भोगी कवडा वेचे, तरी दारही चिपू नयेत याची, ती तुम्हाला धक्का मारते का नाही आणि चालायला लागा असं म्हणते. तसं मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. पर इंद्र नावाची वेश्या धक्का मारते आणि मृत्यू लोकामध्ये परत ढकलून देते. आणि ढकलून दिल्यानंतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं. आताही जन्माला आलोय आपण. कोणाची 25 वर्षाची रनिंग, कोणाची 40 वर्षाची, काही 50 वर्षाचे, काही 60 वर्षाचे, काही 70 वर्षाचे, काही 80 वर्षाचे झाले. एक दिवस मेलंय म्हणजे परत मरायच्या वेळेला ज्या दिशेला आपली भावना जाते, मरणी जया जे आठवे, आणि ती त्याची गती पाहावी का दुसरी गती आहे. मरायच्या वेळेला ज्या दिशेला भावना जाते आपली, त्या दिशेला पिंड घडला जातो का दुसरीकडे जाते, त्याच दिशेला पिंड घडला जातो. म्हणून स्मरावे अर्जुना मातेचे तो, म्हणून तू माझं पदोपदी वेळोवेळी भजन करता. हां, मग सांगा तुम्ही, सत्कर्म केल्यानंतर काय होतं, फजिती होते का होत नाही.
सत्कर्म केल्यानं काय होतंय, फजितीच होते, परत परत जन्माला यावं लागतं आणि परत परत मरावं लागतं, फजिती होते, न्याय लागत नाही. मग फजिती जर टाळवायची असेल तुम्हाला, मग काय उपाय करावा लागेल? आता तुम्हाला नामच घ्यावं लागेल. म्हणजे मी कोण आहे, नाम घ्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय, मी कोण आहे याचा तपास करावा लागेल, याची चौकशी करावी लागेल. तुमच्या ध्यानात बसतं का नाही कोणास ठाऊक. नाम घ्यावं लागेल म्हणजे काय, मी कोण आहे याची पुरेपूर तुम्हाला चौकशी करावी लागेल, ती पडताळणी करावी लागेल. आता मी कोण बाबा नेमकं, आता देह मी का आत्मा मी, आणि जोपर्यंत ही समजूत आपली बाद होत नाही, ही समजूत जोपर्यंत आपली बाद होत नाही तोपर्यंत नय्या आपली पहिल तीराला जात नाही. ही गोष्ट तेवढीच खरी. आता आपला तपास आपणाला करावा लागेल. आता तुमचं नाव काय बघा, आपण थोडक्यात बोलूया. तुमचं नाव काय? दगडू. दगडू. आता दगडू हे नाव तुम्ही येताना घेऊन आलो की आपण? नाही. खिशाला पाकिट वगैरे काही दगडू नावाचं? नाही. पाकिट पण नाही. हातावर गोंधून आणलं काय दगडू? नाही. नाही. कंपाडाला कटआउट लावून आणलं का? नाही. ते कटआउट पण नाही, खिशात पाकिट नाही, हातावर गोंधून नाही. मग हे दगडू नावाचं हे भयानक आणि डेंजर ही जी पिढा आहे, पिढा ही भयानक आणि डेंजर ही जी पिढा आहे, दुःखाला जन्म देणारी ही एक गोष्ट आहे का नाही. आता ही दगडू नावाची गोष्ट संघ आणली नाही, खिशात पाकिट नाही, गोंधून नाही, कपाळाला कटआउट नाही, मग कुठून आलं हे? आता कव्हा आलं हे? कुठून आलं, कव्हा आलं, कसं आलं बाबा हे दगडू नावाचं हे सैतान जे आहे हे कुठून आलंय नेमकं? जन्माला आलोय आपण, 8 दिवसाचे झालो, 12 दिवसाचे, महिन्याचे, 2 महिन्याचे, 4 महिन्याचे, वर्ष 12 महिन्याचे झालोय आपण. मग त्यावेळेला कोणीतरी यायचं जायचं, घरातले बाहेरचे, आजा आजी, काका काकी, मामा मामी, चुलता चुलती, बहीण दाजी, शेजारी पाजारी, सगळे सोयऱ्यातले, असं कोणीतरी जवळच्या माणसानं हे दगडू नावाचं हे जे गबाळ आहे आणि हे चिपकवलं या उपाधीला. चिपकवलं का नाही, का संघ आणलंय? तुमचं नाव काय? प्रल्हाद. कुठून आणलंय हे प्रल्हाद नाव? कुठून आणलं? तुमचं काय नाव आहे? भीमाशंकर. भीमाशंकर. कुठून आलं आता हे? तुमचं काय नाव आहे भाऊ? बळे. कुठून आलंय आता हे? तर आपण 5 दिवसाचे, 15 दिवसाचे, 2-4 महिन्याचे, 6 महिन्याचे, 12 महिन्याचे आपण झालो. आणि हे जे जवळचे काही आपली माणसं आहेत ना, त्यांनी ओळखण्याच्या दृष्टी कापड झाला. म्हणजे व्यवहार व्हावा म्हणून याला कपडा म्हणतात. हे धोतर द्यावा, सदरा द्यावा, एक म्हणजे व्यवहार चालावा म्हणून. मग त्यांनी जवळच्या माणसांनी आवडीनं नाव ठेवलंय, दगडू म्हणा बरं का, दगडू म्हणा बरं का, दगडू बरं का, दगडू मी आली बाळा. मग त्यानं घरोबा केलाय. त्या दगडू नावाच्या शब्दानं काय केलं या बॉडीमध्ये? घरोबा केलाय त्यानं. दगडू 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 हे बिंबवणाऱ्यानं बिंबवलंय. जी गोष्ट आहे भल्याची ती गोष्ट राहिली बाजूला, आणि दुःखाला जी गोष्ट कारणीभूत आहे आणि ती गोष्ट चिपकवली या दुश्मनांनी, या शत्रूंनी, या वैर्यांनी ती चिपकवली लागली. आणि असं चिपकलंय त्या आपणाला बिगड डिंक लावल्यानं चिपकलं. तर रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता गाढ सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण झोपलेलो असतो आणि त्यावेळेला दरवाजाला कोणतरी अशी म्हणजे कडी वाजवली. दगडू अण्णा असं म्हटल्याबरोबर तुम्ही उठून बसताय. उठून बसल्यानंतर अशी जाणीव होते आतून की मला कोणीतरी हाक मारली बाबा. मग धर्मपत्नी म्हणते का दचकून का उठलात, मला कोणीतरी हाक मारली? नाही तसं काय नाही, झोपा नाही, मला कोणीतरी हाक मारली. बघा त्या दगडू नावाच्या दुश्मनानं किती म्हणजे आपल्याशी म्हणजे जवळीक केली बघा. ते बायको म्हणते नाही जाऊ द्या, कसलं काय आवाज नाही, काय नाही, झोपा. नाही मला कोणीतरी बोलवलंय. तसंच उडतंय, सदरा पण पेनीत नाही, बनियानवरती ते येतंय, खडी उघडवतंय. कारण म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे पाठ केलं गे आता मी दगडू आहे असं पाठ केलं काय? नाही, पाठांतर केलं नाही. मी बडी 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 नाही, पाठ नाही केलं. पण रोमामध्ये कशी शिरलंय, मला दगडू म्हणताय. हजारो लोकांमध्ये जर कोणी तुम्हाला हाक मारली, तुम्ही गाडी चालवताय, अहो दगडू अण्णा असं म्हटलं तरी तुम्ही गाडी थांबवताय, मला कोणीतरी
हाक मारली, एवढा घरोबा केलाय त्यानं अगदी म्हणजे पडिले वडण असं म्हणूया आपण, जागृती स्वप्ने. आता जे करायचं ते राहिलं बाजूला आणि दुसरंच काहीतरी आलंय आणि म्हणून दुःख भोगायला लागलंय. आता हे दगडून हे जे नाव आहे, हे नाव या 3.5 हाताचं हे काळ्या गोऱ्या रंगाचं ही जी बॉडी दिसते, हे जे डब्बं दिसतं, हे जे शरीर दिसतं, या शरीराला ते दगडून नाव ठेवलंय का आत्म्याला ठेवलंय बरं? आत्म्याला आत्म्याला हात पाय नाक डोळे नाहीच. आत्म्याला काही, आत्मा एक ताकद आहे, आत्मा एक शक्ती आहे, आत्मा एक चैतन्य आहे, आत्मा एक स्वरूप आहे. आत्म्याच्या स्वरूपाच्या बाबतीत विचार केला म्हणजे ती गोष्ट अव्यक्त आहे, ती गोष्ट डोळ्यानं दिसत नाही. आत्मा नावाची गोष्ट डोळ्यानं दिसत नाही. कोणी म्हणत असं ना, मी आत्मा बघितला, हे खोटं आहे, तुम्ही खोटं बोलताय, मला देव दिसलाय, हे म्हणजे साप चुकीचं वर्णन करताय तुम्ही. आत्मा चर्मचक्षुनं दिसत नाही, आत्मा बोटानं दाखवता येत नाही, आत्म्याच्या ठिकाणी ही वैखरी चालत, अनंत ब्रह्मांडाला वेढून आत्मा ओतपोत आहे. तर आत्म्याच्या बाबतीत काय बोलताय? आणि या वैखरीनं जर आत्म्याचं वर्णन करायला गेलं तर मग आपण निंदा करतो का स्तुती करतो, हेही कळायला पाहिजे आपणाला. आता आत्म्याच्या बाबतीत ही वैखरी जर स्तुती करत असेल आत्म्याच्या बाबतीत, तर आत्म्याची टिंगलायचे का नाही? काय आत्मा काय घरातला तांब्या आहे काय, का चहा प्यायचा कप आहे आत्मा? नाही, आत्म्याच्या बाबतीत बोलताच येत नाही. आत्म्याच्या बाबतीत जे तर वेदमुखे झाले, मन पावन पांगुडले, राती विन मावडले रवी शेशी. ते म्हणतात आईच्या उदरातला गर्भ, आईच्या उदरातला, ऐका जरा, आईच्या उदरातला गर्भ, माझी आई 80 वर्षाची वय वृद्ध आहे का? माझी आई 35 वर्षाची तरुणी आहे का? आईच्या उदरातला गर्भ ज्याप्रमाणे आईचं वय जाणू शकत नाही, तसं आत्म्याच्या बाबतीत तुम्ही जाणू शकत नाही. नाही, बोलायचंच नाही आत्म्याच्या बाबतीत. मग सांगायचा मुद्दा म्हणजे असा, आत्मा दिसत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा, एखाद्या हत्यारानं कापता येत नाही, एखाद्या रस्सीनं बांधता येत नाही ना. ती गोष्ट अशी आहे की अग्नीनं जाळली जात नाही, ती पाण्यानं भिजू जात नाही. आत्मा नावाची गोष्ट वाऱ्यानं उडू शकत नाही. मग नाव ठेवायचा प्रश्न येतो कुठं? आत्म्याला कशी काय नाव ठेवणार तुम्ही? आत्मा काय वस्तू आहे का? नाही. मग हे दगडू नावाचं नाव कशाला दिलं बरं? उपाधीला दिले. हे 3.5 हाताचं हे जे शरीर आहे, व्यवहार चालावा म्हणून. कोणाचा दगडू? फलाण्याचा दगडू का नाही? कोणाचा सकाराम? त्या वलाण्याचा सकाराम. व्यवहार चालावा म्हणून या बॉडीला ते नावं ठेवले का नको? या बॉडीला ती नावं आहेत. आता बॉडी आपण आहोत का बॉडीला सोडून आपण आहोत? या शरीर आपण आहोत का शरीराला सोडून आपण आहोत? हे शरीर आपण आहोत का? शरीर जर आपण राहिलो असतो, हे शरीर जर आपण राहिलो असतो, आपला हक्क राहिला असता. शरीर जर आपलं राहिलं असतं तर आपली मालमत्ता राहिली असती, शरीराला आपला हक्क राहिला असता. मग मेलो असतो का आपण? मरावं असं कोणाला वाटतं का? मेल्याशिवाय राहतो का? मग ज्या अर्थी मेल्याशिवाय राहत नाही, मरावं असं वाटत नाही, पण मेल्याशिवाय कार राहत नाही, म्हणजे शरीरावर काही आपला अधिकार नाही. नक्की याच्यावरून असं होतंय की शरीर ही मालमत्ता दुसऱ्याची आहे, परक्याची आहे. शरीरावर जर आपला अधिकार राहिला असता, आपण जर शरीर राहिलो असतो, तर पांढऱ्या केसांना मेहंदी लावलीच नसती. म्हणजे मुळात म्हणजे केस पांढरीच होऊन दिली नसती, दात पडून दिले नसते, डोळ्यांना आंधळ पण येऊन दिलं नसतं, कान बधीर होऊन दिले नसते, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊन दिल्या नसत्या, शरीर म्हातारं होऊन दिलं नसतं. 12 भानगडे. शरीराला बिमार पडू दिलं नसतं,
मी बिमार पडा असं वाटतं का? नाही. केस पांढरी व्हावीत असं वाटतं का? नाही. मला अंधत्व यावं असं वाटतं का? नाही. मी बधीर व्हावं असं वाटतं का? नाही. माझी दात पडावीत असं वाटतं का? नाही. मी मरावं असं वाटतं का? नाही. मी म्हातारा व्हावा असं वाटतं का? पण या सगळ्या क्रिया घडल्याशिवाय राहतात का? याच्यावरून असं समजून घ्यायचं, ज्या अर्थी या सगळ्या क्रिया घडतात आपलं तिथं काहीच चालत नाही, म्हणजे एक भाड्याचं घर आहे. आपणाला काही दिवसापुरतं वापरायला दिलेलं आहे. जे काही दिवसापुरतं आपणाला वापरायला दिलं त्याचं नाव दगडू ठेवलेलं आहे. त्या घरामध्ये आपण राहायला आलोय काही दिवस पर्यंत. त्या घरामध्ये राहायला आलोय आपण. कोण आपण? हा मूळ मुद्दा आहे. आणि हा मूळ मुद्दा जोपर्यंत डोक्यात बसत नाही तोपर्यंत फैसला होत नाही. हे भाड्याचं घर आहे ना, त्याचं नाव दगडू आहे. आपण राहायला आलो या घरामध्ये. कोण आपण? आणि ही गोष्ट समजावी, ही गोष्ट उमजावी, याची चाहूल लागावी म्हणून गुरुला शरण जायचं आपणाला. या गोष्टीचीच बोरवेलला पाणी लागावं म्हणून नाही नाही नाही, हा शुद्ध मूर्खपणा आहे. बोरवेलला पाणी लागावं म्हणून गुरु करावा, किंवा लेकीला कोड फुटलंय ते कोड मिटावं म्हणून गुरु करावा, किंवा लेकराचं लग्न होत नाही लग्न व्हावं म्हणून गुरु करावा, लेकीचा पाळणा हलावा म्हणून परमार्थ करावा, विकली गेलेली जमीन परत यावी म्हणून परमार्थ करावा, साधं घर जावं आपली इमारत व्हावी म्हणून परमार्थ करावा. हा शुद्ध मूर्खपणा आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. बोरवेलला पाणी लागावं म्हणून किती मूर्खपणा आहे हा. लेकीचा पाळणा हलावा म्हणून श्रीपाद बाबांची अशी कृपा मला नातू झालाय. तुम्ही आम्हाला सांगता का या गोष्टी? म्हणतात ना माणसं, म्हणतात का नाही? म्हणजे श्रीपाद बाबा ही अशी कामं पण करतात का? श्रीपाद बाबांचे असे अनंत उपकार. हा बंगला त्यांच्याच आशीर्वादानं झाला. हा बंगला 100 वर्षानं बघा या बंगल्याचा कसा न्याय लागतो. बघावा असं वाटायचं नाही त्याच्याकडं. मग श्रीपाद बाबा ही अशी कामं करतात का? का फेर चुकवण्याचं काम करतात? बघा डोक्यात घ्यायसारखा विषय सांगा. सद्गुरूला शरण का जायचं? मी कोण आहे या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून गुरु करायचा असतो. गुरुला शरण गेल्यानंतर, गुरुचा पाया पडल्यानंतर, गुरुच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर, गुरुच्या पुढे नम्र झाल्यानंतर गुरु आपणाला काय देतात? सत्कर्माच्याच गप्पा सांगतात का? आपण पाठीमागे जे करीत आलो तेच करायला सांगतात का? तुळशीला पाणी घाला, देवाऱ्यातल्या देवांना धुवा, पंढरपुराला जावा, आळंदीला जावा, सूर्याचा नमस्कार करावा, खोटं बोलू नका, मासे खाऊ नका, दारू पिऊ नका. गुरु हे कामं सांगतात का? नाही. तुम्ही पाठीमागे जे करीत आले तेच करायला लावतायत का ते? तुम्ही एवढे नास्तिक होते काय? तुम्ही पाठीमागे हे कामं करीत नाही आले का? देव दिसला म्हणजे, देवाचं मंदिर दिसलं म्हणजे तुम्ही असं करीत ना का? मग तेच करायला लावतील का ते परत तुम्हाला? मग गुरुला शरण का जायचं? तर गुरुला शरण गेल्यानंतर गुरुदेव काही मी उद्धार पावे. म्हणजे काय? कोण मी आहे, मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. जन्म मरण याला आहे. मी परवा एका वक्त्याचं कीर्तन ऐकलं होतं. गुरुदेव, मरण याला आहे, चैतन्य जागृत आहे म्हणून याचं चलन मलन होत आहे. ज्या वेळेला चैतन्य रुसून जाईल त्या वेळेला हे मेलेलंच आहे. मरणाची वाट बघायची नाही, हे अगोदरच मेलेलं आहे. गुरुदेव, हे मेलेलं आहे, ही परक्याची मालमत्ता आहे, किड्या माकुड्यांचं भालकूत आहे, काळाचं हे खाद्य आहे का नाही? आणि याच्यामध्ये माझं वास्तव्य आहे काही दिवसापुरतं, लिमिटेड. काही दिवसापर्यंत मी या घरात आहे आणि हे घर सोडून मला जायचं आहे. तर मी कोण, मी नेमका, हे मला समजून द्या. त्यावेळेला गुरुदेव आपल्याला समजून सांगतात. तर ही गोष्ट अशी नाही, ही गोष्ट अशी आहे.
हा पत्ता घ्या तुमचा आणि या पत्त्यानं तुम्ही जावा. मग त्याप्रमाणे आपणाला ती गोष्ट स्वीकारावी लागते. मग अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेष काही. मग ते म्हणत असतात भगवंताच्या नामाचा जर जप केला, पोट 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 एकसारखा जर नामाचा जप केला, बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तर या स्वधर्माच्या आचरणाने नामाचा जप करणं हा आपला धर्म आहे, हा आपला स्वतःचा धर्म आहे. कोण मी आहे या गोष्टीची पुरेपूर जाणीव करून घेणे. आता एक दृष्टांत असा आहे, आता मी सायंकाळी देखील बोलत होतो आणि आताही तुमच्या पुढे बोलून जातो. संताला शरण गेल्यानंतर, नामधारक झाल्यानंतर त्याच्या मनी काही आहे नको, त्याचं जीवन अगदी म्हणजे स्वच्छपणानं जावं. मागं काय त्याच्या जीवनामध्ये घडल्या असतील गोष्टी, तो एक अपवादास्पद सोडून द्यायचा. पण नामधारक झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग यायला नको. तर पंढरपुरावरून कंट्रोलर कॅबिनला तो गेलाय. त्याला तिकडनं सांगण्यात आलंय की तुम्हाला फलटण जायचं आहे. सकाळी गाडी आता घ्यायची 7:30ला, 1:45ला पोहोचवायची फलटणमध्ये गाडी. पण त्याच्या डोक्यामध्ये आता एकच पाहिजे ना, 1:45ला फलटण, फलटण एसटी स्टँड. दुसरं त्याच्या डोक्यात काही नसावं. गुरुला शरण गेलाय, गुरुनं कानामध्ये काहीतरी वर्षाव केलं, काहीतरी सांगितलं त्याने. ती गोष्ट ही आहे, ती गोष्ट ही आहे आणि हिला सोडून तू नाहीस असं गुरुनं काहीतरी इथं कानामध्ये, याला सोडून तू वेगळा नाहीस असं काहीतरी सांगितलं. मग सकाळी त्यानं सही केली तिथं पंढरपूर एसटी स्टँडला. आणि ते त्यानं काय होतं ते त्याचे ते कपडे वगैरे घेतले त्यांनी आणि पेन लाईन बसला गाडी चालवायला. का नाही, आम्ही नामाचे. आता तो गाडी चालवायला लागला. ती 4 चाकाची नाही, आता तो गाडी चालवायला लागला. मग गाडी आता सुरू झाली. मी 92ची गाडी सुरू केलेली आहे, अजून काय ठेप्यापर्यंत पोचलेली नाही. पोचती का नाही पोचती मला गॅरंटी नाही, पण मी करीन प्रयत्न तुमच्या आशीर्वादानं. आता गाडी निघाली बघा. मग तो चालवता चालवता 2-4-8 मिनिट गेले काय, पाठीमागं ओढून बघतंय. 2-4-8 मिनिट गेलेत का, पाठीमागं ओढून बघतंय. गोऱ्या रंगाचे किती बसलेत, काळ्या रंगाचे किती बसलेत, गदगुले किती बसलेत, पातळ किती बसलेत, पैशावाले किती बसलेत. गाडी चालू आहे, गाडी चालू. आता बरं आहे का, आता आहे गरीब किती बसलेत, शिकलेले किती आहेत. आता दुपार झाली म्हटलं, आता केस पिकण्याच्या वाट्यावर आले, तरी काय गाडी व्यवस्थित चालत. श्रीमंत किती आहेत, गरीब किती आहेत, आडाणी किती आहेत, तुला काही घेणं आहे का रे त्याच्याशी? नाही, तुला काही घेणं असं सांग त्यांच्याशी. आडाणी किती आहेत ना, शिकलेले किती आहेत. परत गाडी चालवता चालवता आता 60च्या पुढे गेलाय. गेल्यानंतर मग मोसंबीच्या बागा किती गेल्या, लिंबुनीच्या किती गेल्या, उंट किती गेले, हत्ती किती आले, मोटरसायकली किती चालल्या, ट्रका किती निघाल्या. म्हणजे हे मोजत बसते का? आणि समजा येता कदाचित जर मोजायलाच लागला तर 1:45ला फलटण सापडतो. बापानं ठेवलंय काय, नाही धडकली मग बोल. फलटण सापडू शकत नाही. नाही नाही कुठं धडकला तो लिहून ठेव पर्या कागदावर. नाही अपघात केला मग बोल. नाही कुत्र्याची मौत झाली मग बोल. नाही असे येड्यावानी करू नये. जाऊ दे, हत्तीवाल्याचे हत्ती जाऊ दे, घोड्यावाल्याचे घोडे जाऊ दे, का नाही, रिक्षा जाऊ दे, ट्रका जाऊ दे, गाड्या जाऊ दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, का नाही, कसे असू दे. तुझी ड्युटी आता ही 1:45ला फलटण पोचवायची मला गाडी. फलटण पोचवायची मला 1:45. 1:45च्या
5 मिनिट देखील अगोदर नाही आणि 5 मिनिट देखील लेट नाही, एवढा तत्पर राहा, आहे का नाही? जर कोणीकडे जर जसं घोड्याला ते काय असं लावलेलं असतंय, घोड्याला यानं सरळ चालावं, असं जर सरळ सकाळी जर निघालाय तो 7 वाजता 1:45ला पोचणार नाही का हो? मी तर म्हणतो त्याच्या अगोदर पोचाय, हा कुठंतरी झाडाखाली लावून दे आणि निवांत थांब, हॉटेलवर थांबव, चहा पाणी घे, मस्तपैकी फ्रेश हो, काय अजून पुढे चालव, पण या भानगडी करू नकोस, या भानगडी करू नकोस. बघा ठेपा सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि 1:45 वाजता फलटणच्या स्टँडच्या आत गाडी गेली की आतून गुदगुल्या व्हायला लागतात, मी वेळ राहतो, आतूनच गुदगुल्या व्हायला लागतात. हंकार धरी सोहमपण, हा कोणाची माय नाही व्याली मला बोलायची, नाही 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 नाही, हा मी वेळेवर आलो, बघा आतून गुदगुल्या होतात बघा, हां हां कधी कधी रडा, हां वेळेत पोचू. आणि कोणाचा निंदा नाही ना मी, हां मी कोणाचा निंदा नाही, माझ्या जीवनामध्ये माड घातली कधीपासून कोणाची चाडी नाही, कोणाची चुगली नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. कोणी जरी अंगावर धावून जरी आलंय ना तरी त्याला सांगितलं नाही तुझं गाढव मामलेदार, का नाही लई चांगला आहेस तू, जावा आता घरी, पण त्याच्या नादी लागलो नाही मी. परत रस्त्यानं भेटला म्हणजे त्याला जेहारी केला मी. माझ्या जीवनातला हा प्रवास आहे, मी कधीच दुःखी नाही. गुदगुल्या होत्यात आतून, तुला वाटत असं हा माझा दुश्मन आहे, तू माझा दुश्मन नाहीस, नाही नाही नाही. बघा आतून गुदगुल्या व्हायला लागतात. फलटण एस टी स्टँड आलं म्हणजे डोळ्यातनं गडागडा पाणी पण येतं, का नाही? हा कंठी प्रेम दाटे नैनी निरलुटे, हृदयी प्रगटे रामरूप, हंकार धरी सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्यगण, मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मी कोणाचा निंदा नाही, कोणाची निंदा केली नाही, आणि कोणाला उचलून पण धरलं नाही मी, तू लई चांगला लई चांगला, नाही नाही नाही, ते पण माझ्या जीवनात आलं नाही, का नाही? कोणाची स्तुती पण केली नाही, कोणाची निंदा पण केली नाही, कोणावर नाराज पण झालो नाही, कोणा हाक मारली म्हणजे हो दिलाय, का ना? का मी होऊन त्याला जाहीर केला, होऊन केलोय, होऊन बोललोय. बाबा सांगा ना माझ्या जीवनामध्ये काय कमी आहे? माझ्या साधूनं मला जसं जीवन जगायला सांगितलं त्या धोरणानं मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, आणि का दुसरे मज नाही आता. नेमिली या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सोपनी पांडुरंग, पडिले वडन इंद्रिया सकळा, भाव तो निराडा नाही तुझा. मला गॅरंटी, कुंभार काका मला गॅरंटी, ज्या दिवसाला श्रीपाद महाराजांना गळ्यात माळ घातली, माझा मला पत्ता दिला, माझा मला पत्ता दिला, वासनेच्या योगानं तू लांबवर आलास रे. हां वासनेचा लय झाला, वासनेचे क्षय झाला की परत तू तुझ्या ठेप्यावर आला. तुला आता कसलं भय, का नाही? वासनेमुळं हा सगळा म्हणजे राहडा पांगला जास्त. मरणी जयाचे आठवे आणि तेची गती पावे, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि वासनेला जर मुळा सगड उपटून फेकाटून दिलं तर प्रश्नच मिटला. बघा या ठिकाणी तुकोबा सांगतात, ज्वारी पेरली तर उगते, कोणी जरी पेरली तरी उगते, कोणी पेरू द्या ज्वारी उगते. आणि त्या ज्वारीनं उगून असं जर वाटत असेल तर एखाद्या मायमाऊलीला शरण जाऊन जरी विचारून घेतलंय आपण की या ज्वारीनं उगू नये, याच्यासाठी काय प्रक्रिया असेल? त्याच्यासाठी एकच प्रक्रिया आहे, चुलीत लाकडं लावायची, का नाही? वरती अशी पाठी ठेवायची पत्र्याची, का नाही? त्याच्यामध्ये थोडी वाळू वगैरे ओतायची आणि थोडी ज्वारी ओतायची, का नाही? आणि ती वाळू लाल बुंद होऊन द्यायची, अगदी अशी लाल बुंद वाळू झाली की त्याच्यामध्ये ती ज्वारी ओतून द्यायची. आत्रा कपडा घ्यायचा आणि असं फिरवत राहायचं, फिरवता फिरवता त्या वाळूमध्ये ती ज्वारी फिरते, बिंगते अशी गरा 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 गरा, मग ती तापते. प्रबोधवाल्यानं या क्रियेनं चालायचं आणि अनुग्रहवाल्यानं फुटफुट 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 घोटणं हलवता मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात मनातल्या मनात मोटरसायकल चालवता चालवता, उसाला पाणी देता देता, खुरपता खुरपता, मिरच्या तोडता तोडता, कांदे उपटता उपटता, ट्रॅक्टर चालवता चालवता, बाजार करीत असताना, सगळ्या गोष्टी करीत असताना, भांडे घासताना, का नाही? भांडे घासताना पण ना
चपात्या बनवताना का नाही, घरातली फरची पुशीत असताना किंवा कपड्यांना साबण लावताना, कपड्यांना ब्रश लावताना, आहे बघा किती शब्द आहेत ते 4. पहिला एक, हा पहिला, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, 4थ्या नंबरचा, पुरुषार्थ सिद्धी 4थी, 4 वेदाचे हे 4 महावाक्य आहे बघा. पहिले 2 आहेत ना, आहे बघा हा ब्रश गेला इकडं खाली, कपडा आहे ना, कपडा आहे बघा. 2 पूर्ण झालेले शब्द, परत ब्रश इकडे घ्यायचा. आता हे पुढचे 2. सायकल चालवताना देखील, चपाती बनवताना कोडपाटवर बघा ते लाटणं फिरवतोय आपण, लाटणं इकडनं तिकडे गेले का पुढचे 2 शब्द, लाटणं इकडे येताना 2 शब्द. न लगती साह्या, इंद्रियांना वडण पडलंय म्हणजे जमलं. आता काही नामधारकांना नामाचा देखील विसर पडला. तुम्हाला नाही पडला असेल. सगळ्यांनाच नाही नामाचा विसर पडत, काही आमच्यासारख्या ठराविक पुण्यवान लोकांना विसर पडतो नामाचा. अरे गुरुचं नाव देखील ध्यानात नाही काही लोकांच्या. असे पण माणसं आहेत. कधी माळ घातली म्हणलं 6 वर्ष झाली. कुठं घातली म्हणलं ती आमची लेख दिलेली आहे, त्या भागामध्ये आमची लेख दिलेली आहे. आणि मग त्या व्यायानं बोलवलं, म्हणलं आम्हाला आमचे गुरु आले येतात बाबा, तर तुम्ही येऊन जा. तर 2-4दा व्यायानं बोलवणं केलं आहे. मग गेलो म्हणलं आम्ही 2 जण, आमचे घरचे पण आणि मी पण गेलो तिथे व्यायांकडं. तर व्यायांच्या भावाचं पुण्यस्मरण होतं. मग तिथे त्या महाराजांचं कीर्तन वगैरे होतं. मग आमची व्याईन सांगायची आमच्या मालकिनीला, तर आमचे गुरु चांगले आहेत, करून घ्या. मग आमच्या घरधनीबाईनं केलं म्हणला ते. आणि आमची वेळी सांगायची मला की मग केलं म्हणलं मी पण. 6 वर्ष झाले. बरं, काय तुमच्या गुरुचं नाव? ते 6 वर्षापूर्वी तुमच्या व्यायाकडं तुम्ही माळ घातली, तर ज्यांनी माळ घातली त्या गुरुचं काय नाव? ते गुरुचं पण नाव सांगता येत नाही. ते म्हणलं ते काय म्हणायचे म्हणलं तिकडं, ते त्या वयस्कर म्हातारा होते. कीर्तनामध्ये लोकांना ते झुलायचं, कीर्तनामध्ये असं झुलत होतं बाया लोकांना. काही लोक रडत पण होते. मी ते नाही विचारत तुम्हाला काका, त्या तुमच्या त्या गुरूचं काय नाव? काय म्हणलं ते काय तोंडात दात वगैरे काय नव्हते. तिकडचे कोकणातले काही इगतपुरी काय असं ते असं काहीतरी म्हणायचे, ते घोटे असं काहीतरी म्हणायचे घोटे. असं म्हातारा होता, म्हणजे तिकडचा होता कोकणातला. आता गुरुचं नाव तुमच्या ध्यानात राहिलं नाही. आता माणसं म्हणावी का दसकटं म्हणावी? शिष्याचा तर गुरुदेव असतो का नाही? शिष्य ज्या दिवसाला माळ घातली तधीपासून सद्गुरू तुमचा देव आहे का नाही? आता सद्गुरूला सोडून दुसरा देव आहे का जगामध्ये? खरं सांगा बरं. शिष्याला तरी ज्यानं गुरु केला नाही त्याला काय नाही, तो कुठेही कवटाळतो, कुठेही चिपकतो. पण ज्यानं गुरु केलाय त्याला आता कुठं चिपकायची गरज आहे का? कुठं हुडकायची गरज आहे का? गुरु त्याचा देव नाही का? आता ज्ञानोबानं तर 800 वर्षापूर्वी असं दृष्टांत सांगितलं या ठिकाणी, पतिव्रतेचं लग्न झाल्यानंतर नवऱ्याला सोडून तिला देवच नाही या जगात दुसरा. का कोणाला पण कवटाळते, आणि ती जर कोणालाही कवटाळत असेल तिला पतिव्रता म्हणतात का? तिनं मेलेली चांगली ना. मग पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तुकोबाराय सांगतात. ज्ञानोबा देखील सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे. शिष्यासाठी गुरुदेव हा देव असतो का नाही? का आफरतफर करावी? आणि त्याच गुरुचा विसर पडून गेलाय आम्हाला, तर मग मेलेलं चांगलं आहे का नाही? बरं जाऊ दे, गुरुचा विसर पडलाय तर पडलाय. त्या गुरुनं काय सांगितलंय?
तुला काहीतरी सांगितलं होतं मला ते, पण काय सांगितलं? ह्या गर्दीचा राडा होता, म्हटलं जेवणारे जेवायचे, ते येणारे जगारे सोयरे सायरे जाहीर होते, आणि ते काय पण काहीतरी सांगितलं ते काय ध्यानात नाही. 6 वर्ष कारणे लागलेत का फुकट गेले? फुकटच गेले. मस्त तुमच्याकडे सोन्याचे चिपा असतील घरामध्ये, पलंगाच्या खाली झोपायच्या जागेवर, त्या काय पेटवायच्या का त्या चिपाडांना? आता गुरुचं नाव माहीत नाही, गुरुनं दिलेलं नाम तुमच्या ध्यानात राहिलं नाही. हां, काय करतायत त्या जीवनाला जीवन जगू? आहे का काही अर्थ? ते म्हणतात मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी ही कडवट लागते. मणी जरा उतरून घ्या, जरा मणी उतरून घ्या, पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत मेथीची भाजी कडवट लागते. असं जर मणी उतरून घेतलं आणि त्या मेथीच्या भाजीचा जर जप सुरू केला तर 20 मिनिटानं शरीर कडवट होतं आहे. आता मेथीच्या भाजीमध्ये जर का एवढी ताकद असू शकते तर देवाच्या नामामध्ये किती ताकद असेल? हा मूळमत आहे. आणि तुमचं परिवर्तन देवाच्या नामाशिवाय कोणी करू शकत नाही. तुम्ही कुठे जावा, परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर नामाचा जप करावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. आणि जर नामाचा जप तुम्ही केला, मग या ठिकाणी ज्ञानोबाच्या अर्थाने सांगतात, या स्वधर्माच्या आचरणाने सर्व काही तुमचं ठीक होईल. ते म्हणत असतात नाम आहे जयापाशे, नाम ज्याच्या जवळ आहे, जो नामाचा जप करतो रात्रंदिवस रोमामध्ये, अगदी म्हणजे आपली आई जशी चपाती बनवण्यासाठी, म्हणजे उडदाची पापड बनवण्यासाठी ते कणिक जे असतं ते कणिक जसं म्हणजे मळते, ती एकसारखं कुटून उडदाची पापड बनवायची असतात ना, मग ते कसं ते पीठ कसं रगडा करताय तुम्ही, अगदी म्हणजे ती कणिक का नको? हां, अगदी म्हणजे त्याप्रमाणे त्या नामाचा जर रगडा केलाय तर देहभाव टाकी ती इंद्रिय विषय विसरती आणि सोहम भावे प्रचिती प्रगट होईल. नक्की परिवर्तन होईल, नक्की जीवनामध्ये बदल घडेल. पण नामाचा जप जर नाही केला तर मग काहीच परिणाम होत नाही. ते तर म्हणतात कांदा चिरल्यानंतर डोळ्याला पाणी आणतंय, कांद्याची कड. कांदा चिरल्यानंतर डोळ्याला पाणी आणतंय कांदा, एक 3 पाट कांदा. कांद्यामध्ये एवढी ताकद आहे, जरा ऐका. कांद्यामध्ये एवढी ताकद आहे तर देवाच्या नामामध्ये किती ताकद असते? एवढासा कांदा असतो. नाम केवढं असतं? नाम अक्षरामध्ये मुडत नाही. चांगला ऐका, नाम अक्षरामध्ये मुडत नाही. नाम अक्षर नाही. तुम्ही बंधनात आणलंय नामाला. नाम बंधनात आहे का? अवघाचे आकार ग्रासी याला काढे. पुढं काय? त्याहुनी वेगळे हरीचे नाम, परतेची नाम पाहावे शोधुनी, आणि 84चा फेर तेव्हा चुके. जग निर्माण झालेलं नव्हतं तेव्हा नाम होते. हा, अक्षरामध्ये मूर्त काय ते अक्षर जे नाम म्हणजे अक्षर नाहीये दादा. नाम मंत्र नाहीये, नाम शब्द नाहीये, नाही, नाम वाक्य नाहीये, नाम झाकलेलं नाही. एवढ्या अडचणीत नका ना आणू नामाला. आमच्या गुरुनं का नाही झाकलेलं नाम दिले, आमच्याकडं का नाही झाकलेलं नाम आहे. अरे येडा, एवढ्या अडचणीत नको आणू नामाला. अरे मुंगडीचा प्राण देखील नाम आहे. ही जमिनीवर चालते का नाही मुंगीचा प्राण नाम आहे. आणि तुम्ही म्हणतात आमच्या गुरुनं झाकलेलं दिलं, म्हणजे एवढ्या अडचणीत नामाला नका आणू. ही नामाची टिंगल आहे का स्तुती आहे? टिंगल येड्यावानी नका करू. नाम अक्षर नाही, नाम शब्द नाही, नाम मंत्र नाही, नाम झाकलेलं नाही, नाम उघडं नाही, नाम लांब नाही, नाम आखूड नाही, नाम एकांती नाही, नाम लोकांती नाही. नाम ब्रह्म आहे. नाम काय आहे? नाम ब्रह्म आहे. नाम परब्रह्म आहे. नाम काय आहे? परब्रह्म आहे. नाम राम आहे. काय आहे? राम आहे. नाम कृष्ण आहे. काय आहे? कृष्ण आहे. नाम कुंडलिनी आहे. तुमच्या शरीरातली कुंडलिनी आहे. काय आहे? नाम कुंडलिनी आहे. नाम ऊर्जा आहे. नाम ताकद आहे. नाम शक्ती आहे. नाम दुर्गा आहे. नाम भवानी आहे. नाम पार्वती आहे. गोष्ट आहे एकच, नावं अनंत आहेत.
गोष्ट एकच आहे, ब्रह्म नाम आहे ना, महादेव बाबा नाम आहे, विष्णू भगवान नाम आहे. नामाला सोडून काहीच नाही बरं, नामामध्ये सर्व काही आले. नामाची आवड धरा, रात्रंदिवस त्या नामाला ओठावर नाचवा, खेळवा त्याला. आवड धरा नामाची. नामात देव आहे, देवात नाम आहे, नाम देव आहे, देव नाम आहे, ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. चांगला विचार करा. तुकोबा म्हणतात नामाची आवडी. नामाची ज्याला आवड असेल, नामाची आवडी तोची जाणा देव. न धरी संदेह मनी काही. तुमच्या मनामध्ये काही येऊन देऊ नका. अरे सद्गुरूच्या आशीर्वादाने, सद्गुरूच्या प्रेमळ आशीर्वादाने तो देव तुमच्या घरात आणून दिला. ऐका, चला तिथपर्यंत चला. हां, मनगटाला धरले देवाच्या, चला तिथपर्यंत. आणि तुमच्या घरात सोडून दिलंय देवाला. हरी आला हातान मग कैची भय चिंता. रात्र, एखादी रात्र तुमच्याकडे राहायचे, एखादा दिवस तुमच्याकडे राहायचे, आणि नित्यावेळी मग हळू दिशी म्हणायची, ताई आता रात्र 2 रात्र तुम्ही मला निवाऱ्याला जागा दिली, हो तुकडा पाणी खायला दिलं का नाही, मी तुमचा खूप ऋणी आहे. एक रात्र 1 दिवस राहिलो, काही चुकलं असेल मला माफ करा. येऊ का बडी दादा आता, येऊ का दगडू दादा आता, येऊ का आम्ही. दगडू दादाच्या डोळ्यातनं पाणीच यायला पाहिजे. हां, येऊ का आता आम्ही. लांबवर जायचं जरा, आम्हाला विसरून जावा. आम्ही आज आहोत, उद्या येता कदाचित या जगामध्ये नसू, पण नाकारता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरोसा. आम्ही म्हातारी माणसं आहोत आज या जगामध्ये, उद्या नसू, पण आता तुमच्या हातात जे दिलेलं आहे, तुमच्या ताब्यात जे दिलेलं आहे त्याला जीव लावा. म्हणजे काय म्हणायचं होतं त्यांना, म्हणायचं काय होतं त्यांना, हां हां, तुमच्या हातात जे दिलेलं आहे ना त्याला जीव लावा. तुमच्या लेकरा बाळांना कसं जीव लावताय तुम्ही, हां तर जीव लावा, खूप जीव लावा. हां, खूप जीव. म्हणजे शेवटच्या वेळेला आहे ना तुमच्या संघ येणारे, बरं दुसरं कोणी येणार नाही. लिहून ठेवा परत कागदावर. हां, शेवटच्या वेळेला तुमच्या संघ कोणी येणार नाही, पण ही गोष्ट येणार, नक्की येणार. हां, भावकीतले लोक तुमच्याकडं मरत्या वेळी त्या पेशंटला जमिनीवर उतरवता काय, असं जमिनीवर गादी टाकून झोपवता काय. आता 15 मिनिटानं 20 मिनिटानं अर्ध्या तासानं तासाभरानं जाणारे पेशंट मग तुमच्याकडे जमिनीवर उतरवता काय, नाही, बाजेवरच राहू देत आहे. आमच्या जळगाव धुळ्यामध्ये जमिनीवर उतरवत आहे, त्याला भुई उतरवणं असं म्हणतात. भुई म्हणजे जमीन, भुई का नाही. हां, मग मरत्या वेळी त्या पेशंटला आता काही दिसत नाही बाबा, आता जाण्याच्या मार्गावर आहे, मग त्यावेळेला भुई उतरवतात. मग भावकीतले लोक गोळा होतात, मग 1 चमच दूध वगैरे देतात त्याला, अशी मांडी देतात, मांडीवर झोपवतात. तुमच्याकडं असेल का नसेल ती प्रथा. तर मग त्या वेळेला ज्या वेळेला भुई उतरवतात, जमिनीवर झोपवतात गादी टाकून का नाही, पूर्वेकडं मुख करून किंवा उत्तरेकडं मुख करून, मग त्या वेळेला जात्या वेळी आता ही घराची पायरी उतरून जाणार आहे ना, मग जात्या वेळी कोण येणार आहे आपल्या संग, आलंय तुमच्या ध्यानामध्ये, सच्चा जोडीदार, प्रेमळ जोडीदार, निष्पृही आणि निरागस जोडीदार. त्याच्या मनामध्ये काही नाही. हे सगळे लबाड आहेत. हे जे दिसतात ना चांबड्याच्या डोळीनं, या डोळ्याने, यांच्यामध्ये सगळी लबाडी आहे का नाही. पण तुमच्या गुरुनं तुमच्या घरात जे सोडलेलं आहे, हा त्याच्या मनी काही नाही, तेवढं तुमच्या संग येणार आहे. तर नाम आहे जयापाशी, जेथे राहतो तेथे काशी. मग तुम्ही कुठं नाही गेलात तरी चालत. नामाचा जप जर करत असाल, तुम्ही काशीत आहात. बघा तुम्हाला सांगतो, नाथ महाराजांचा सुंदर दृष्टांत आहे. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जनार्दन महाराजानं प्रबोध केलाय मला, तू आत्मा आहेस, आत्म्याला सोडून तू वेगळा नाहीस. सुवर्णमणी सोनया
कल्लोड जैसे पाणी या, काने लाट आणि पाणी एक आहे, सोनं आणि सोन्याचं तोडापाना एक आहे, तसा तोड एक आहे. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. काय म्हणतात ते? वाराणसी म्हणजे काशी. आज आहे, उद्या डागडुजी करावी लागेल त्या विश्वेश्वराशी, करावी लागेल का नाही? त्या काशीच्या देवळामध्ये जी विश्वेश्वर महादेवाची पिंड आहे, उद्या त्याची डागडुजी करावी लागेल का नाही? करावी लागेल. 500 वर्षांनी, 1000 वर्षांनी करावं लागणार. म्हणजे पडझड होते का? होते. पडझड होते. म्हणजे यथा कदाचित असं पण होऊ शकतं, ती पिंड उपसून दुसरी पिंड देखील तिथं बसवावी लागते. म्हणजे अशी पडझड होते. अरे अरे अरे, असं कशी काय नाचकं कुचकं दैवत हो तुमचं? असं नाचकं कुचकं दैवत असतं काय? नाथ महाराजांचा विचार बघा किती बारीक आहे. तुम्ही त्याचा नाद धरलाय. जे नाचकं कुचकं आहे, जे जाणार आहे, ज्याची घडमुड होणार आहे का नाही, त्याचा तुम्ही नाद धरलाय का नाही? अविनाशी जो विश्वेश्वर आहे त्याचा नाद कुठं धरलाय तुम्ही? सांगणार. हा मुळात आहे तुमच्या डोक्यात येत. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. आज ना उद्या त्याच्यामध्ये वाकडं तिकडं होणार म्हणजे होणार. अविनाशाशी पाहे नाश कैसा. अविनाशी जो महादेव आहे, जो तुमचा प्रबोध आहे, त्याच्यामध्ये काय बिघाड होईल बरं? तुमच्या हृदयातलं जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये काय बिघाड होणार मला सांगा बरं? चैतन्यामध्ये काय बिघाड होईल? हा, ही धनराज महाराजांची ही बॉडी आज जी दिसते ना, उद्या वेगळी दिसेल. मी ज्या वेळेला 93 सालामध्ये तुमच्या परिसरात आलो, नामदेव बिलाडे महाराजांच्या माध्यमातून सुरुवातीला मी करकमला आलतो 93 मध्ये, त्यावेळेला कसं दिसायचं? पांढरी 4ला कीर्तन सांगायचो मी. पांढरी 4ला म्हणजे टाळकरी सुद्धा माझ्या कीर्तनात नको म्हणायचे. पांढरी 4 कशाला? तमाशामधले ते तमाशगीर तमाशा करतात ना, पांढरी 4चा स्वर, तो स्वर माझ्या कीर्तनात. 93ची गोष्ट. त्यावेळेला मी कसा दिसायचो? कोणी बघितलं असेल ना मला त्यावेळेला इथं? तर कोणीच नाही बघितलं. कॅसेटमध्ये बघितलं. हा, तर बघा त्यावेळेला कसं दिसायचो? परिवर्तन झालं का नाही? होते ना. कालच्याला कसं दिसायचो, आज कसं दिसतो, उद्या कसा दिसेल, परवा नसन पण या जगात. असा देव असतो का ज्याच्यामध्ये परिवर्तन होते कालांतरानं? ती गोष्ट आपण आहोत का? का ज्याच्यामध्ये काहीच परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, ती गोष्ट आपण आहोत? ज्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही ती गोष्ट आपण आहोत. ज्याच्यामध्ये परिवर्तन होते कालांतरानं ती गोष्ट आपण नाही. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. आणि ती गोष्ट श्रीपाद बाबांना आपणाला समजून दिली का नाही? समजून दिली. बघा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे परत आपण येऊ. ज्ञानोबाई इथं असं सांगतात, पै आथवी घट बुडाला, आत बाहेर उदके भरीला, दैवगत्या जरी फुटला परी उदक काय फुटे. काय दिमाग असेल ज्ञानोबरायांचा. अरे बाबा, एखादा हौद असतो, एखादं पाण्याचं डबकं असतं, किंवा एखादा ओढा असतो, एखादी नदी असते का नाही? कुंभाराकडनं हा घट आणायचा, घट माठ आणायचा, माठ, आणि त्या हौदामध्ये, त्या डबक्यामध्ये किंवा त्या ओढ्यामध्ये, तलावामध्ये किंवा त्या नदीमध्ये तो बुडवायचा. हा घट घ्यायचा, हा माठ घ्यायचा आणि असा बुडवायचा पाण्यामध्ये. बुडवल्यानंतर काय अवस्था होते? आताही पाणी घटामध्ये, आताही पाणी. बुडवल्यानंतर आताही आता आत्मा आहे का नाही? आहे ना. हा घट आहे का नाही? शरीर घट आहे का नाही? हा, घट पाण्यामध्ये बुडवल्यानंतर आत काय? पाणी. आणि बाहेर आहे ना. आत आत्मा आहे, शरीरामध्ये आत आत्मा आहे, आणि बाहेर काय ओस पडलंय काय? आता हरी, आता हरी आणि बाहेर हरी. आहे का नाही? गच्च ती गोष्ट. हा, पै आथवी घट बुडाला. हा, आता आताही पाणी गेलं, बाहेरही पाणी. कालांतरानं त्या घटाला तडा गेलाय बाबा. घट गेलाय फुटून. पाण्यात घट गेलाय आता फुटून. झाल्यात आता खापऱ्या. आता जे पाणी होते घटामध्ये ते पाणी आता कुठं गेलंय? एवढा दिमाग आहे हा. निवृत्तीनाथांचा आशीर्वाद आहे. आता घटाले तडा गेलाय तर आतलं पाणी कुठं गेलं? पाण्यात पाणी. एवढा शब्द बोलता येतो आपणाला, पुढं पाऊल ठेवायचं नाही बरं का.
भ्रमिष्ट होणार नक्की म्हणजे नक्की. आता पुढं पाऊल ठेवायचं नाही आणि जास्त बडबड करायचं नाही. घटाले तडा गेल्यानंतर घट फुटल्यानंतर पाणी कुठे गेले बाबा एवढा शब्द बोलायचा, पाण्यात पाणी. बर, जीर्ण झाल्यानंतर हा शरीर पडते, आत्मा कुठे गेलाय? कुठं जाऊ? नाही म्हणतात ना लोक, आता त्याच्यात राम राहिला नाही, राम निघून गेला. राम राहिला निघून गेला म्हणजे कुठे गेलाय वनवासाला? मग आता राम जर इथून निघून गेला मग यांची हाजरी कशी लागलेली आहे? मग याचा नाही विषय. आता याच्यातनं तर राम निघून गेला, मग याच्या आजूबाजूला जे सोयरे धायरे बसलेले आहेत, मग त्यांच्यामध्ये कसा राम आहे? ते कशी काय जिवंत आहेत? मग राम गेला का? नाही. आला का? मग कुठे गेला सर राम? मग राम जात नाही. जसं पाण्यातच पाणी, खापऱ्या झाल्यानंतर पाण्यातच पाणी, तसं हवेतच हवा, हवेतच प्राणातच. बस एवढा शब्द आपणाला बोलता येतो, बाकी काय बोलता येत नाही. का नाही? ते भावनेच्या माध्यमातून तो पिंड घडला जातो. जसा विचार तशी येवणी मिळते माणसाला. पण आत्म्यामध्ये काही बदल होत नाही. आत्मा आत्म्याच्या जागेवर आहोत आणि आपण त्याचे अंश आहोत. त्याला सोडून आपण नाही. आपण त्याचेच अंश आहोत, आपण त्याला सोडून नाहीत. आपण बारीक का झालो, अंश का म्हणावं लागतं यालाही कारण आहे. कारण बद्ध देशभोगीत आलो आपण त्याचे अंश आहोत. हा शब्द का वापरावा लागतो? तोच आपण आहोत, आत्माच आपण आहोत. पण शास्त्रामध्ये येतं काय ना उदाहरणं, अंश. आपण त्या देवाचे कोण आहोत? अंश. अंश हा शब्द का बोलावा लागतो बाबा? अनादी कालपासून आपण बद्ध झालो. बद्ध म्हणजे आकाशातलं पाणी येते, जोपर्यंत तुमच्या या भिताड्यावर या पत्र्यावर पडत नाही तोपर्यंत त्या पाण्याची अवस्था बघा. आणि एकदाच तुमचा धाऱ्याचा स्पर्श झाला, पत्र्याचा स्पर्श झाला, आणि ज्या वेळेला ते खाली येते या नालीतनं, त्यावेळेला कसं दिसायला लागतं? गडूळ. म्हणजे त्याला कसा बद्धपणा येतो. बद्धपणा म्हणजे काय? जडपणा येतो त्याला. गायीच्या उदरातनं शेण जोपर्यंत बाहेर जमिनाचा स्पर्श होत नाही त्या शेणाला, तोपर्यंत कसं असतंय? ते शुद्ध, अगदी शुद्ध असतं. आणि जमिनीचा स्पर्श झाल्यानंतर त्या शेणाला माती चिपकते, म्हणजे बद्धपणा येतो. तसंच आहे आपलं देखील. आपण बद्ध झालोय अनादी कालापासून. या नश्वर विषयामध्ये आलोय ना आपण. जन्म कुठं? नश्वर विषयामध्ये. मरण कुठं? नश्वर विषयामध्ये. परत जाताना विचार काय घेऊन चाललो आपण? नश्वराचाच विचार घेऊन चाललो. म्हणजे हे जे भ्रमणचक्र आहे, भ्रमणचक्र हे नश्वर याच्यामध्ये चालले का नाही? म्हणून आहे ना आपण जाम पॅक झालो या बद्ध अवस्थेमध्ये. म्हणून वास्तविक मुक्त होतो परी बडे झालो बद्ध, घेऊन ये छंद माझे माझे. आपलं मुक्तच होतो आणि आजही आपण मुक्त आहोत. पण बद्ध का झालो? आपल्या अस्तित्वाचं विस्मरण आपल्याला का पडलंय की आपण बद्ध झालो. आपला जसं पाण्यावर पाण्यालाच पाण्यानं झाकून टाकलं का, की शावाड आडवं आलं. माशा मनशा तृष्णा कल्पना विद्या माया मोह काय असेल नसेल ते भ्रांती का नाही, तुझं माझं याचं त्याचं का नाही. आणि हे सगळं आवरण आडवं आल्यामुळं आपण बद्ध झालो, आपण जड झालो. आणि हा जडपणा आपणाला घालवायचा आता. आणि घालवण्यासाठी तरी एकच उपाय. घालवण्यासाठी गणगोड्या उघडणं हा उपाय नाही, हे डोक्यातनं काढून टाका. हे अज्ञान घालवण्यासाठी, हा बद्धपणा घालवण्यासाठी, मी कोण आहे या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यासाठी, का नाही समजूत बाद होण्यासाठी, फेर चुकवण्यासाठी, का नाही अस्तित्वाचा साक्षात्कार होण्यासाठी गणगोड्या उघडणं हा मार्ग नाही. त्याच्यासाठी गुरुदेवानं दिलेलं नाम, त्या नामाचा जप आपल्याला अहोरात्र करावा लागेल. कुठपर्यंत करावं लागेल? देहाचा विसर पडेपर्यंत करावा लागेल. मग ते सांगतात या स्वधर्माच्या आचरणाने सर्व काही ठीक होईल. तुम्हाला रात्रंदिवस तिन्ही अवस्थेमध्ये बघा. दिवसात जर तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला, दिवसा
ज्या गोष्टीचा तुम्ही विचार केला ती गोष्ट रात्री तुमच्या स्वप्नात येते. विदेशातला माणूस का नाही आला? विचार नाही हा, थोडा विचार केला पाहिजे नाही त्याला. त्याला पाहिलंच नाही तर विचार करायचा प्रश्न येत नाही. तर तो कसं स्वप्नात येईल? मग शेजारची गाय कशी तुमच्या स्वप्नात आली? कशी आली? कुठं तरी तुम्ही नक्की, म्हणून ती स्वप्नात आली, फुकट नाही आली. मग तसंही तुम्ही मनी वशे ते स्वप्न दिशे, मनामध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केलाय आणि ती गोष्ट तुमच्याशी घरोबा करून टाकते. हा, म्हणून तुम्ही रात्रंदिवस मनामध्ये हाच विचार करा, नाम माझा देव आहे, नाम माझं देव आहे, नाम माझा गुरु आहे, नाम माझं सर्वस्व आहे. आणि त्या नामाचा जप अहोरात्र दैनंदिन तिन्ही अवस्थेमध्ये करायचा. अगदी नामाची रेलचेल अगदी. आठवड्यामध्ये नाही परिणाम झाला तुमच्या जीवनावर मग बोला, थुंकून द्यायचे त्या दिवशी माझ्या तोंडा. आठवड्यामध्ये या सोमवारी सुरुवात करा. आता आज तुमचा शनिवार आहे, हा, उद्या रविवार आहे. आता सकाळपासूनच आपण सुरुवात करूया. गरजेनुसारच बोलायचं, मला जास्त नाही बोलायचं. जेवढी गरज असेल. आता उद्या सकाळपासून, हा, उद्या रविवार आहे, हा, पुढच्या रविवारपर्यंत करूया प्रयत्न आपण. तर आता जेवढी गरज आहे ना, गरज असेल तेवढं बोलीन मी, गरज नाही तर बोलणार नाही. फक्त नामाचा जप करायचा. हा, मोकळ्यात नामाचा जप चालू झाला. हा, नामाचा जप करायचा. कोणी जवळ आलंय, कोणी जेहारी केला, तेवढ्या पुरतं जेहारी चालू झालं. हा, लगेच चालू. बंद, लगेच चालू. का नाही? कोणी जवळचं आलंय, उसाला पाणी देऊन ये रे, कानावर शब्द गेलाय, चाललो गाई. चालू. जाताना देखील नामाचा जप करायचा. फावड्यानं माती ओढायची, फावडा ओढता ओढता नामाचा जप करायचा. तसंच यायचं. या लेकराला शाळेत सोडून ये, सोडून येतो आई, गाडीवर बस म्हणायचं, पुटपुट 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 नामाचा जप करायचा. येतो रे बाळा, सावकाश, हा, अभ्यास कर, येतो. लगेच गाडी सुरू करायची, पुटपुट पुटपुट. बघा एक आठवड्यामध्ये इंद्रियांना कसं वळण पडतंय. कुंडली कवरदा कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद सद्गुरु सच्चिदानंद रामदास अवधूत चिंतन श्री गोपाल कृष्ण भगवान की, गोरबा काका महाराज की. आम्ही तिथं बसलो होतो, 10-15 लोक होते.